आज आम्ही बनवली होती खिचडी। ती खूप साधी होती आणि हेल्दी आणि टेस्टी होती, तर मी त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करते। सर्वात अगोदर आम्ही मुगाची डाळ घेतली आणि तांदूळ घेतले थोडे, ते धुवून घेतले दोन्ही एकत्र। त्यानंतर कुकर घेतला, कुकरमध्ये तेल टाकलं, तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता हे सर्व टाकलं। त्यानंतर मग आम्ही अद्रक लसूणची रेडीमेड पेस्ट होती तर ती टाकली आणि मग नंतर कटिंग केला होता तो कांदा, टमॅटो, मिरची हे सगळं टाकलं। हे सगळं टाकून झाल्यावरती त्यांना थोडं फ्राय करून घेतलं आणि मग नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं आणि अश्विनीताईचा एक मसाला होता जो त्यांनी गावावरून बनवून आणला होता तर तो टाकला आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि मग नंतर जी आम्ही धुवून घेतले होते तांदूळ आणि मुगाची डाळ ती टाकली। ती टाकून झाल्याच्या नंतर थोडंसं मग मिक्स घेतलं व्यवस्थित करून। त्यानंतर मग आम्ही टाकलं होतं पाणी, आम्हाला जेवढं हवं आहे तेवढंच आम्ही घेतलं होतं पाणी, कुकरमध्ये टाकलं आणि मग नंतर कोथिंबीर धुवून घेऊन ती कटिंग करून टाकली आणि मग फक्त नुसती खिचडी कशी खायची म्हणून आम्ही आमलेट पण बनवली होती, तर आम्ही साधीच आमलेट बनवली होती। खिचडी झाली होती रेडी, मग आम्ही घेतलं पटकन आमचं ताट वाढून जेवायला। तर तुम्ही पण नक्कीच अशी ट्राय करा घरी, खूप साधी होती आणि टेस्टी होती। सो बाय।